नमस्कार सुप्रभात मित्रांनो। बघा मित्रांनो, हा ट्रकवाला नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 7:30 वाजले मित्रांनो, ऑफिसला जाऊन आलो। आपल्याला लोडिंगची ऑर्डर भेटलेली आहे। गेंडा आली म्हणून गाव आहे, त्या गावात जायचंय। आजच्याच आपलं लोडिंग होणार आहे। रांजणगाव गणपती, रांजणगावचं आपल्याला भाडं भेटले। जरा रेट वगैरे कमी झालेत, पण काय करणार आता, पावसाळ्यात असंच होतं, थोडं ॲडजस्ट करायला लागतं। पण आजच्याच भरत हे सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळं घेतलं। नाहीतर गावातल्या गाड्या पण होत्या, पण त्यांनी नाही जात म्हटले, आपलाच नंबर होता। मग थांबण्यापेक्षा थोडं परवडणार नाही, पण घेतलं चिठ्ठी। आता निघालोय, तिथं जाऊयात। मिलवाल्याला पण फोन केलता, त्यांनी म्हटले या तुम्ही लगेच, होईल आजच्या आत लोड। तर निघूयात मित्रांनो, पहिले जाऊयात तिथं। दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो। मिलमध्ये राडा बघा सगळा चिखलाचा। इथं गेट आहे मिलचं, आणि सगळं चिखल चिखल। बाहेर पण उतरता नाहीत, बाहेर उतरायचं म्हणजे सगळी कसरत करायला लागते खूप। माल तिथं पडलेला आहे बघा समोर, पण तिथं माल आहे सगळा। इथं गाडी लागली आपली बघा, सगळा चिखलच आहे। मान नाही म्हणतात, ते जंगलातून लाकडं येतात, पण आम्ही मिल मध्ये बघितलं, सगळ्या मिल मध्ये फुल लाकडं आहेत, सगळा चिखल। एक जायचं म्हणजे आहे ना, गाडीतून उतरता पण नाहीत। बघा पाणी, जरा पाऊस उघडलाय आता, सकाळपासून चालूच होता पाऊस, आता एवढ्यातच उघडलाय। बघूयात किती गाडी झाली। कुंदन शेट तिथंच बसलेले मागच्या साईडला। इथून जायचं म्हणजे नको नको होतं, त्यांचं जरा वजन हलका असल्यामुळे सहज जातात ते, माझंच लफडं होतं जरा। किती अर्ध्याच्या वर तर 100% गाडी झाली असेल, फार मागपर्यंत आलेत बहुतेक गाडी। लोडिंगचं काम चालू आहे आपलं, किती वाजतात बहुतेक लवकर पण होऊ शकते। इथून जरा पुढे जायचं अवघड आहे। जाऊयात आता कसा तरी रस्ता काढत 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 हळू। कुंदन शेड बघा तिथं बसले समोर। झाले भरपूर, बहुतेक लवकर सोडतात का काय माहिती। लवकर सोडलं तर चांगलंच आहे, लवकरात लवकर पोहोचू रांजणगावला। बघूयात आता, मधलं सगळं झालं वाटतं। बघा शेट इथं बसले, गाडी की रे लय लवकर मारली गाडी। होत आली मित्रांनो, 1 तासाभरात होईल बहुतेक। ते बघा मागचं एवढंच राहिलं भरायचं, बाकी सगळं झालंय, बहुतेक होईल थोड्या वेळात। बघूयात तरी किती वेळ लागतो काय होतं।
5:45 वाजले संध्याकाळचे. गाडी भरली मित्रांनो आमची. 5 वाजता बरोबर निघालो तिथून. आलोय नेहमी जिथं चहा प्यायला थांबतो तिथं थांबलोय. दुपारी खाल्लं नव्हतं. चिप्स वगैरे वेपर्स वगैरे खाते आता इथून निघालो की डायरेक्ट कडूरवरून मग डायरेक्ट हायवेला जेवायला. आता तात्पुरतं चिप्स वगैरे खाऊन घेतो. कॉफी पिक्चर जाणे. पाऊस थांबले जरा इथं. जास्त पाऊस वगैरे नाही आहे. बऱ्यापैकी थांबलंय आता. तर चहा वगैरे पण निघू मित्रांनो पटकन. लवकर झाली ते नशीब. नाना पण आले आता भरायला. त्यांची आज अर्धी आणि उद्या अर्धी आहे. त्यांचा वाकडचा माल आहे मित्रांनो. कॉफी पिऊन निघूयात मग. मित्रांनो रात्रीचे 8:15 वाजलेत. आजमपुराच्या पंपात आलोय आत्ता. एवढ्यातच डिझेल फुल करत आहे आता. टायमात आहे तसं काही एवढा उशीर वगैरे नाही झाला. टायर वगैरे चेक करून घेतो. टायरात खडे वगैरे काय अडकले ते काढून घेतो पहिले. पाऊस चालू आहे कंटिन्यू. पाऊस काय थांबायचं नाव घ्या ना. आता बारीक बारीक चालू आहे एकदम. इथं कुंदन शेट वगैरे आहेत. आता बघू. आता डायरेक्ट हायवेला वगैरे जाऊन जेवण वगैरे करायचं. त्याच्यानंतर मग कंटिन्यू डायरेक्ट उत्तमचे इथं बेळगावला. बघू आता. आधीमध्ये फक्त पाऊस नाही पाहिजे. पाऊस असला की कंटाळा येतो फार सारखा. माझ्या अंदाजे हायवेपर्यंत असावा असा अंदाज आहे. हायवे नंतर हायवेला लागलो की एकदा नसेल. बघूयात पुढे जाऊन. पहिले डिझेल फुल करू आणि निघूयात मित्रांनो. पहिले बघा मित्रांनो पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता वाढलाय जरा पाऊस. चलगिरीच्या पुढं आलो आम्ही. चन्नगिरीचे जरा पाऊस वाढलाय आता. निघाल्यापासून कंटिन्यू वायपर चालूच आहे आमचा. असं वाटलं होतं पुढं नसेल पाऊस पण कंटिन्यू चालूच आहे. कुंदन शेट काट पुसत आहे. आतून जरा दव सारखं आहे त्याच्यावर. हे झाली किती वेळ चालू राहील आता काय माहिती. आपल्या इथं पाऊस नाही होते. बघा मित्रांनो हा ट्रकवाला कसा गेला असेल आता प्रश्नच काय. रिव्हर्स मध्ये आलाय पुढून काय माहितीये. रिव्हर्स मध्ये बघा ही गाडी. आत्ताच गेली वाटतं. चालू आहे गाडी. चालू आहे गाडी. आता हायवेला आलो आणि पहिला चमत्कार आम्हाला हा बघायला लागला. बहुतेक रिव्हर्स मध्ये खाली उतरला बिचारा. फसली त्याची गाडी. आता निघणार नाही ती. रात्रीचे 12:30 वाजलेत मित्रांनो. बंकापूरच्या टोल नाक्यावर आलो. जेवायला वगैरे थांबलो नाही. कडूरला आम्ही इडली वगैरे खाल्ली होती. त्याच्यामुळं काय आता जेवायचं होतं देवल हॉटेलवर राणेबेन्नूरच्या इथं. पण कुंदन शेट पण म्हटले मला भूक नाही आणि मला पण भूक नव्हती. त्याच्यामुळं डायरेक्ट बंकापूरला आलो. आता चहा वगैरे घेतलाय. जरासा पाऊस थांबलेला आता पण बारीक बारीक चालूच आहे तसा. म्हणजे एवढा नाही आहे पण. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.